हरे कृष्ण मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हरे कृष्ण मित्रांनो, आज आपल्यासाठी विषय असा घेऊन आलेला आहे की समाज जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना, समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला आपण जे बोलतो ते आपल्या पद्धतीने बोलत असतो, परंतु पुढचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्याच्या सोयीनुसार कसा अर्थ लावतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघू. आजचा जो विषय आहे तो विषय फक्त आणि फक्त जे अभ्यासू आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, विवेक आहेत, बुद्धिमान आहेत, चातुर आहेत, चाणक्य आहेत, हुशार आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, त्या लोकांसाठी आजचा हा विषय आहे. जीवन जगत असताना कधी कधी असं होतं की आपण एखाद्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या पुढं डोकं आपटून घेतो, एखाद्या पुढं त्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न करतो, किती तळमळीने कळकळीने अंतःकरणातून सांगण्याचा प्रयत्न करतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, परंतु पुढचा जो व्यक्ती असतो तो त्याच्या सोयीनुसार त्या शब्दाचा अर्थ लावत असतो. ते कसं तर मी एक गोष्ट वाचली, त्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगेल. म्हणजे एक डॉक्टर असतात आणि डॉक्टर हे दारूबंदीविषयी लोकांना जागरूक करत असतात. दारू ही आपल्यासाठी किती घातक आहे किंवा दारू ही आरोग्यासाठी किती घातक आहे याच्याविषयी ते समाज प्रबोधन करत असतात. एक डॉक्टर असतात, खूप विद्वान डॉक्टर असतात, ते दारूविषयी लोकांचं प्रबोधन करत असतं की दारू ही शरीराला चांगली नाही, घातक आहे, अपायकारक आहे, लिव्हर खराब होतं, मृत्यू येतो दारूमुळं, हे ते प्रबोधन करत असतात. ते काय करतात, एक लाईव्ह डेमो करून दाखवतात. एका समुदायापुढं असंख्य अशा लोक जमलेले असतात, समुदाय जमलेला असतो, एक गावच जमलेलं असतं. त्या गावापुढं ते दारू बंदीविषयी, दारू ही आपल्याला अपायकारक आहे, दारू चांगली नाही, ह्याविषयी ते प्रबोधन करत असतात. मग त्यांनी काय केलेलं असतं की एक स्वच्छ अशी पाण्याची बाटली घेतलेली असते, त्याच्यामध्ये स्वच्छ एकदम नितळ पाणी, आणि एका बाटलीमध्ये दारू, अल्कोहोल. त्या जे स्वच्छ पाण्याची बाटली घेतलेली होती त्या स्वच्छ पाण्याच्या बाटलीमध्ये त्यांनी काय केलं, एक गांडूळ घेतलं. आता दारूविषयी सांगायचं ना, दारू आपल्या शरीराला किती अपायकारक आहे, किती घातक आहे त्याच्याविषयी सांगायचं ना. मग त्यांनी काय केलं, एक पाण्याची बाटली घेतली, नितळ स्वच्छ असं शुद्ध असं पाणी, आणि त्याच्यामध्ये एक गांडूळ टाकलं, बारीकसं गांडूळ टाकलं. आता पाण्याची बाटली जी होती त्या शुद्ध पाणी होतं त्या पाण्याच्या बाटलीमध्ये, त्या पाण्याच्या बाटलीत त्यांनी गांडूळ टाकलं. गांडूळ हे अतिशय सुंदर प्रकारे त्याच्यामध्ये पोहायला लागलं, शुद्ध पाण्याच्या बाटलीत गांडूळ पोहायला लागलं. आणि दुसरी जी दारूची बाटली होती, अल्कोहोलची बाटली होती, त्याच्यामध्ये गांडूळ घेतलं आणि त्याच्यामध्ये एक गांडूळ टाकलं. तर ज्या अल्कोहोलच्या बाटलीमध्ये गांडूळ टाकलं होतं, दारूच्या बाटलीमध्ये जे गांडूळ टाकलं होतं ते त्या गांडुळाचं लगेच विघटन झालं, ते मरण पावलं त्याच्यामध्ये. एका बाटलीमध्ये शुद्ध पाणी होतं, ते शुद्ध पाण्यामध्ये गांडूळ टाकल्यानंतर ते पोहू लागलं सुंदर प्रकारे, आणि दारूच्या बाटलीमध्ये गांडूळ टाकलं, ते त्याचं ते विघटन झालं, त्या गांडुळाचं ते मृत्यू पावलं. मग डॉक्टर सांगितलं की त्या समुदायाला की पहा कसं आपण जर दारू पिलो तर आपल्या शरीरामध्ये खूप असं म्हणजे लिव्हर खराब होतं, आपल्या शरीराला म्हणजे ते घातक ठरते दारू, दारू पिऊ नये, दारू पिलेलं चांगलं नाही. डॉक्टर त्यांच्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, अंतःकरणातून तळतळीने कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करत होते, समजावून सांगत होते, लाईव्ह डेमो दाखवत होते. परंतु पहा, काही काही लोक असतात की ते त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावत असतात, त्या शब्दाचा, त्या वाक्याचा, त्या बोलण्याचा त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावत असतात. कधी कधी आपल्याला पण असं, आपण समाज जीवन जगत असताना आपल्याला पण लक्षात येतं की आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, पुढचा माणूस त्याच्या सोयीनुसार अर्थ लावतो, ते त्याच्या दृष्टीने पाहतो त्याच्याकडे.
म्हणून ते डॉक्टरांनी त्या दारूच्या बाटलीमध्ये हे टाकलं गांडूळ, त्याचं विघटन झालं, मृत्यू पावलं आणि एका शुद्ध पाण्याच्या बाटलीत गांडूळ टाकलं, ते सुंदर प्रकारे पोहू लागलं. मग डॉक्टर सांगायला लागले की हे पहा, दारूने इतके भयानक परिणाम आपल्या शरीरावरती होतात. म्हणजे एक गांडूळ मरून जातो, एक जंतू मरून जातो. तुम्हाला काय वाटतं? त्यातील एक जण महाभागाला उठवलं त्यांनी की डॉक्टरांनी की सर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, दारू ही आपल्या शरीरासाठी चांगली आहे की नाही? एक महाभाग उठले आणि त्यांनी सांगितलं की मला असं वाटतंय डॉक्टर की दारू ही आपल्या शरीरासाठी 100% चांगली आहे. ते म्हणे कसं काय चांगलं आहे? ते म्हणे पहा, तुम्ही लाईव्ह डेमो करून दाखवला, आपल्या शरीरामध्ये जेवढे जंतू आहेत ते जंतू 100% दारूने मरून जातात. ह्या लाईव्ह डेमोतून आपल्याला कळलं, मला कळलं की आपल्या शरीरामध्ये जेवढे जंतू आहेत ना ते 100% अल्कोहोलनी मरून जातात, दारूनी मरून जातात. हे प्रात्यक्षिक मी आत्ता पाहिलं की दारू ही आपल्यासाठी 100% चांगली आहे. म्हणजे पहा, डॉक्टरने इतक्या वेळ ते लाईव्ह डेमो दाखवला, शुद्ध पाण्यामध्ये गांडूळ टाकलं, ते पोहू लागलं, दारूत टाकलं, ते मरण पावलं, विघटन झालं त्याचं, तरी पण लोक त्यांच्या सोयीनुसार त्या शब्दाचा अर्थ लावत असतात, बोलण्याचा अर्थ लावत असतात. तो काय म्हणला, तो महाभाग, की दारू आपल्या शरीरासाठी 100% चांगली आहे. काय का चांगली आहे? कारण जंतू मरून जातो म्हणल्यावर आपल्या शरीरामध्ये जेवढे जंतू आहेत, जंतू झालेत, 100% ते जंतू, ते किडे आपल्या शरीरामध्ये मरून जातील. दारू आपल्यासाठी 100% फायदेशीर आहे. त्याने त्या शब्दाचा अर्थ त्याच्या सोयीनुसार लावलेला असतो. म्हणून समाज जीवन जगत असताना आपल्याही लक्षात येतं मित्रांनो, कधी कधी आपण खूप सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्वान असतात काही लोक, अभ्यासू असतात, चातुर असतात, चाणक्य असतात, पुढच्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते सांगून त्याचा काही उपयोग होत नाही, काडी मात्र उपयोग होत नाही. ते त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावत असतात. म्हणून समाज जीवन जगत असताना मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे की पुढचा ऐकणारा कसा आहे, समजून घेणारा कसा आहे, तो ऐकतोय का, समजून घेतोय का, त्याला पटतंय का, का विनाकारण आपली एनर्जी वाया घालतोय, त्याचा वेळ खर्ची घालतोय, असं होतं का, हे समजूनच पुढच्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. नाहीतर समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका, आपलाही वेळ वायाला जाईल, त्याचाही वेळ खर्ची जाईल आणि उपयोग होणार नाही. त्यामुळं जे हुशार आहेत, विद्वान आहेत, विवेक आहेत, पंडित आहेत, चातुर आहेत, चाणक्य आहेत, अभ्यासू आहेत, ज्ञानी आहेत, त्या लोकांनी कधीही वेळेच्या नादी लागू नका. कारण काही लोक त्या शब्दाचा अर्थ त्यांच्या सोयीनुसार लावित असतात. त्यामुळं जसा त्या महाभागाने डॉक्टरांचा जो सवाल लाईव्ह डेमो दाखल त्याच्या सोयीनुसार अर्थ काढला की दारू आपल्या शरीरासाठी चांगली, दारूने आपल्या शरीरातले किडे मारतात, जंतू मारतात, हे त्याने त्याच्या सोयीनुसार अर्थ काढला. त्यामुळे समाज जीवन जगत असताना सुद्धा काही लोक, आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तर काही लोक त्यांच्या सोयीनुसार अर्थ काढत असतात त्या शब्दाचा, वाक्याचा, बोलण्याचा. त्यामुळं आपली एनर्जी फुकट वाया घालवू नका, कोणाला काही सांगत बसू नका, कोणाला काही ज्ञान पाजवळ सांगत नका जाऊ, कारण कधी कधी ते आपल्या चांगल्या गोष्टी येतात. त्यामुळे समाज जीवन जगत असताना जे ऐकतोय, जे समजून घेतोय, ज्याला ऐकण्याची म्हणजे आवड आहे त्यालाच समजून नका, विनाकारण कोणालाही समजून सांगू नका. लोक त्यांच्या सोयीनुसार त्याचा बोलण्याचा अर्थ काढत असतात. जशी दृष्टी तशी सृष्टी असते. त्यानुसार व्हिडिओच्या सांगण्याचं एकच तात्पर्य होतं की विनाकारण कोणापाशी जास्त बोलत बसू नका म्हणजे काय की समजून सांगण्याचा प्रयत्न करू नका. लोक त्याच्या सोयीनुसार त्याचा अर्थ काढत असतात. त्यामुळे विनाकारण आपली एनर्जी वाया घालू नका. एवढंच हा उद्देश होता सांगण्याचा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर 100% लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय जिजाऊ, जय शिवराय.